मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाला ग्रामीण महाराष्ट्रातून सगळ्यात मोठं वळण मिळालेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत शेकडो सरपंचांसह राज्य पातळीवरील 5 बडे नेते जाहीरपणे दाखल झाले आहेत। या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ग्रामीण भागात जबरदस्त धक्का बसला आहे। राज्यात खळबळ उडाली असून ठाकरे गडाची ताकद पुन्हा एकदा ग्रामीण भागात ठळकपणे दिसू लागली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीनंतर मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं चित्र समोर दिसत आहे। या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलण्याची चिन्ह दिसत आहेत। भाजप आणि शिंदे गटाला पर्याय म्हणून आता ठाकरे गडाच्या युतीकडे महाराष्ट्र पाहू लागला आहे। ग्रामीण भागात भाजप आणि शिंदे गटाची पकड सैलावत असल्याचं स्पष्ट दिसत आहे। जवळपास 100 सरपंच, अनेक पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार आणि 2 माजी मंत्र्यांसह अनेक बडे नेते ठाकरेंच्या भेटीला आलेले दिसत आहेत। आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी आणि निर्णायक घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत असल्याचं चित्र आहे। राज्य पातळीवरील अनेक बड्या नेत्यांनी आता ठाकरेंची शिवसेना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। या पक्षप्रवेशामुळे राज्याच्या ग्रामीण राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत। नेमके कोणते नेते आहेत, ते कुठल्या पक्षातून आले आणि किती नेत्यांना फोडत ठाकरे गटाची त्यांनी ताकद वाढवली, हे आपण पुढच्या 2 मिनिटात जाणून घेणार आहोत। राज्यात राजकीय घडामोडी वेग घेत असतानाच ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होताना दिसत आहे। मुंबईतील शिवसेना भवनात पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित होते। संपूर्ण शिवसेना भवन भगव्या झेंड्यांनी सजलेलं होतं आणि जय महाराष्ट्र, जय शिवसेना या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या सोहळ्यात राज्य पातळीवरील प्रभाव असलेल्या 2 बड्या नेत्यांचा प्रवेश विशेष लक्षवेधी ठरला। हे दोन्ही नेते याआधी सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते। या घडामोडींमुळेच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत। एकनाथ शिंदे यांचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने भाजप आता उद्धव ठाकरेंना जवळ करताना आणि शिंदे गटाला दूर ठेवताना दिसत आहे। या पक्षप्रवेशामुळेच ठाकरे गटाची ताकद वाढली असून राज्याच्या राजकारणात नवा कल निर्माण झालेला आहे। या नेत्यांच्या प्रवेशामुळे केवळ शिवसेना ठाकरे गट मजबूत झाला असं नाही, तर संबंधित पक्षांना मोठा राजकीय धक्का बसल्याचं राजकीय जाणकार मानत आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या प्रत्यक्षात महाराष्ट्रातील मिनी विधानसभा निवडणुका मानल्या जात आहेत। या निवडणुका म्हणजे गावगाडा कोणाच्या हाती राहणार हे ठरवणाऱ्या निवडणुका असल्यामुळे ग्रामीण पातळीवर जो पक्ष सर्वाधिक यश मिळवेल तोच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी निर्णायक ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर या नेत्यांचा प्रवेश केवळ त्यांच्या मतदारसंघापुरता मर्यादित नसून अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं मजबूत संघटनात्मक नेटवर्क आहे। विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचा मोठा दबदबा असून त्याचा थेट फायदा ठाकरे गटाला होणार आहे। सुमारे 100 सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि 26 जिल्हा परिषद सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश हा ग्रामीण महाराष्ट्रात ठाकरे गटाच्या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जात आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या 3ही विभागांमध्ये एकाच वेळी ताकद दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू झाला आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हे सरपंच आणि स्थानिक नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत। ग्रामीण राजकारणात सरपंच हे स्थानिक राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जात असल्याने हा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। इतक्या मोठ्या संख्येने सरपंचांचा पक्षप्रवेश म्हणजे शिवसेनेचा गावोगावी विस्तार होत असल्याचा स्पष्ट संकेत मानला जात आहे। याचा थेट फायदा आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला होणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक भाषण केलं। ते म्हणाले, आज शिवसेनेत जे येत आहेत ते सत्तेसाठी नाही तर विचारासाठी येत आहेत। बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आजही जिवंत आहे आणि ती सामान्य माणसासाठी लढते। अन्याय आणि धनशाही विरोधात उभी राहणारी शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला। उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, हा केवळ पक्षप्रवेश नाही तर जनतेचा विश्वास आहे। ग्रामीण महाराष्ट्राचा आवाज
पुन्हा एकदा शिवसेनेसोबत जोडला गेला आहे। आपल्या भाषणातून त्यांनी सत्ताधारी गटावर अप्रत्यक्षरित्या टीकाही केली। आज काही लोक सत्तेसाठी पक्ष बदलत आहेत, पण हा प्रवेश सत्तेसाठी नाही। लोकांना खोटी आश्वासने नको आहेत, लोकांना विश्वास आणि ठोस नेतृत्व हवं आहे आणि तो विश्वास शिवसेनेवर आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। दरम्यान पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांनीही आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला। आज राज्यात लोकशाही धोक्यात आहे, आमदार फोडले जात आहेत, पक्षचिन्हे हिरावली जात आहेत। अशा परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जपणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे, असं मत या नेत्यांनी व्यक्त केलं। सरपंचांनीही ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, महिला आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांसाठी शिवसेना ठाकरे गट हाच योग्य पर्याय असल्याचं मत व्यक्त केलं आहे। या मोठ्या पक्षप्रवेशाचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत असून भाजपला याचा राजकीय फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राजकीय तज्ज्ञांच्या मते या पक्षप्रवेशाचा आगामी विधानसभा निवडणुकांवरही मोठा प्रभाव पडणार आहे। विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात ठाकरे गटाला मोठी संघटनात्मक ताकद मिळाल्याचं स्पष्ट होत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक फेरबांधणी वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। उद्धव ठाकरे गटात प्रचंड ऊर्जा संचारली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे। शिवसेना पुन्हा उभी राहत आहे अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये बळावत आहे। कार्यक्रमानंतर शिवसेना भवनाबाहेर फटाके फोडण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। एकूणच 100 सरपंच आणि राज्य पातळीवरील 2 बड्या नेत्यांचा प्रवेश हा महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारा ठरत आहे। यामुळे भाजप आणि शिंदे गट दोन्ही बॅकफुटवर गेले असून उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात जवळीक वाढत असल्याचे संकेत केंद्रातून मिळत असल्याची चर्चा सुरू आहे। अशा परिस्थितीत शिंदे गटाचं भवितव्य आणि राज्यातील सत्ता समीकरण काय असेल याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। मित्रांनो, या घडामोडींवर तुमचं मत काय? मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्र ठाकरे बंधूंची वाट पाहत आहे, हे वास्तव आहे का? महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या हातात जाणार ही तज्ज्ञांची मांडणी तुम्हाला पटते का? आपलं मत नक्कीच खाली प्रतिक्रियेत कळवा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।